Hi friends, I am Shantinath Farande from DKT's Yeshwantrao Chavan Polytechnic Ichhalkarji, and today we learn the subject elements of machine design, which is for third year mechanical engineering, and we will learn today on the unit first fundamentals of design. So what is a design? Design is to formulate a plan, satisfy a particular need and to create something with physical reality. Means what? We should plan something for our need and this plan will be converted into the reality with the physical model. म्हणजेच काय, एका फिजिकल मॉडेलमध्ये म्हणजे एखादी वस्तू आपल्याला तयार करायची आणि ती सत्यात उतरायला पाहिजे. फक्त आराखडा तयार करून प्लॅन तयार करून ठेवायचं नाही आहे, तर त्याला तयारसुद्धा करायचं आहे वास्तवमध्ये. त्याला म्हणायचं डिझाईन. रिअलायझेशन ऑफ अ कन्सेप्ट ऑर आयडिया इंटू अ कॉन्फिगरेशन. डिझाईन इज क्रिएशन ऑफ प्लॅन ऑर कन्व्हेन्शन फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, सिस्टीम ऑर मेजरेबल ह्युमन इंटरॅक्शन. याला म्हणतो आपण डिझाईन. नेक्स्ट, व्हॉट इज अ मशीन? Machine is defined as a combination of resistive bodies with successfully constrained relative motions which is used to transform other forms of energy into mechanical energy or transmit and modify available energy into to do some useful work. म्हणजे मशीन एक असं डिव्हाइस आहे जे नंबर ऑफ मेकॅनिझम पासून बनलेलं असणार आहे, कन्स्टंट बॉडी पासून बनलेलं असणार आहे. तर कन्स्टंट बॉडी म्हणजेच काय, तर एकाच डायरेक्शनला आपण त्याला कन्स्टंट दिलेला असणार आहे. रिलेटिव्ह मोशन त्यामध्ये असणार आहे. हे सगळं थिअरी ऑफ मशीनमध्ये आपण शिकलो आहे. मग ही जी कन्स्टंट बॉडी असलेली एलिमेंट आहेत, ह्या सगळ्या रेजिस्टिंग बॉडी मिळून जे काय मेकॅनिझम तयार होणार आहे ते मेकॅनिझम इनपुट सोर्स घेणार आहे, इनपुट एनर्जी घेणार आहे आणि ती इनपुट एनर्जी कन्वर्ट करणार आहे युजफुल मेकॅनिकल वर्कमध्ये. An apparatus using mechanical power and having several parts, each with a definite function and together perform a particular task. Semi or fully automated device that magnifies human physical and or mental capabilities in performing one or more operations. एक किंवा एकपेक्षा जास्त ऑपरेशन करणारे सुद्धा ऑटोमॅटिक किंवा फुल्ली ऑटोमॅटिक मशीन्स आहेत. व्हॉट इज अ मशीन डिझाईन? फॉर अवर सब्जेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. व्हॉट इज अ मशीन डिझाईन? We know machine. Machine is a combination of several machine elements arranged to work together as a whole to accomplish specific purpose. Then machine design involves designing the elements and arranging them optimally to obtain some useful work. Machine design is defined as the use of scientific principles. काहीतरी सायंटिफिक प्रिन्सिपल त्यामध्ये असायला पाहिजेत. टेक्निकल इन्फॉर्मेशन अँड इमॅजिनेशन म्हणजे क्रिएटिव्हिटी काहीतरी असायला पाहिजे इन द डिस्क्रिप्शन ऑफ अ मशीन और मेकॅनिकल सिस्टीम टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन्स विथ मॅक्झिमम इकॉनॉमी अँड इफिशियन्सी. इकॉनॉमिकली सुद्धा ते स्ट्रॉंग असायला पाहिजे, चांगला असायला पाहिजे आणि इफिशियंटली असायला पाहिजे. क्लासिफिकेशन ऑफ मशीन डिझाईन. मशीन डिझाईन आर मेनली क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज: अडॅप्टिव्ह डिझाईन, डेव्हलपमेंट डिझाईन अँड न्यू डिझाईन. व्हॉट इज अडॅप्टिव्ह डिझाईन? इन अडॅप्टिव्ह डिझाईन, डिझायनर शुड मेक मायनर चेंज इन द एक्झिस्टिंग प्रोडक्ट. म्हणजेच काय, जो डिझायनर असणार आहे तो डिझायनर एक्झिस्टिंग करंट प्रोडक्टमध्ये काहीतरी मायनर मॉडिफिकेशन किंवा चेंज करणार आहे, त्याला आपण म्हणतोय अडॅप्टिव्ह डिझाईन. आणि हे डिझाईन इंजिनियर स्वतः करणार आहे. नेक्स्ट वन इज द डेव्हलपमेंट डिझाईन. डेव्हलपमेंट डिझाईन रिक्वायर्ड सायंटिफिक ट्रेनिंग अँड डिझाईन ॲबिलिटी इन ऑर्डर टू मॉडिफाय द एक्झिस्टिंग डिझाईन इन टू अ न्यू आयडिया बाय अडॉप्टिंग अ न्यू मटेरियल और डिफरंट मेथड्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. इन दिस डेव्हलपमेंट डिझाईन द फायनल प्रोडक्ट मे डिफर फ्रॉम द ओरिजिनल प्रोडक्ट. ओरिजिनल प्रोडक्टपेक्षा फायनल प्रोडक्ट हा वेगळा असू शकतोय कारण त्यामध्ये आपण मॉडिफिकेशन केलेलं आहे. देन थर्ड वन इज अ न्यू डिझाईन. व्हॉट इज अ न्यू डिझाईन? इन न्यू डिझाईन वी विल मेक अ न्यू प्रोडक्ट बाय रिसर्च, टेक्निकल ॲबिलिटी अँड क्रिएटिव्ह थिंकिंग. याच्यात जुन्या प्रोडक्टचा काहीही संबंध असणार नाही आहे कारण आपण नवीन प्रोडक्ट यामध्ये डिझाईन करणार आहे. नेक्स्ट, जनरल प्रोसिजर इन मशीन डिझाईन. म्हणजे त्याला आपण म्हणतोय फिलॉसॉफी इन मशीन डिझाईन. First step is the need or aim. First point is the recognition of need. Recognition means what? We will find the purpose or the need, and by this need we will going to design some machine. Second point is the synthesis mechanism. In this we will give or we will find out the mechanism by performing some work by the motion. And third one is the analysis of forces. जे मशीन आपण तयार करणार आहे, जे मशीनचे मेंबर्स आहेत, मेकॅनिझम आहेत,
त्या प्रत्येक मेंबरवरती पार्टवरती जो फोर्स अप्लाय होणार आहे तो फोर्सचं ॲनालिसिस आपण करणार आहे की कोणकोणते फोर्सेस त्यावर ॲक्ट होणार आहेत. अँड फोर्थ वन इज द मटेरियल सिलेक्शन. डिझाईन इंजिनियर शुड हॅव सिलेक्ट अ प्रॉपर मटेरियल फॉर द कन्सिडरिंग द फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट. जे जे फोर्सेस त्यावर ॲक्ट होणार आहेत त्याच्यावरून आपण प्रॉपर मटेरियल सिलेक्शन करणार आहे आणि हे मटेरियल सिलेक्शन स्टँडर्ड असणार आहे. डिझाईन ऑफ एलिमेंट. डिझाईन ऑफ एलिमेंट मीन्स व्हॉट? वी विल ऑब्टेन हिअर सायझेस, शेप्स अँड डायमेन्शन्स ऑफ द एलिमेंट. डिझाईनमध्ये आपण काय करत असतो? मेनली डायमेन्शन्स फाइंड आउट करत असतोय ॲज पर द फोर्सेस अँड मटेरियल. मटेरियल कुठला आहे त्यावर फोर्स कोणकोणते ॲक्ट होतात याच्यावरून आपण तयार करत असतो. पण हे डिझाईन ऑफ एलिमेंट करत असताना, सायझेस डिफाईन करत असताना जो काय डिझाईन इंजिनियर आहे तो डिझाईन इंजिनियर किंवा डिझाईन कंपन्या ज्या आहेत त्या काय करत असतात? त्यांच्या पास्ट एक्सपिरियन्सवरून त्या डिझाईनमध्ये काही मॉडिफिकेशन करत असतात जेणेकरून डिझाईन विल मेक अ शुअर or design will be safe. For that they will going to modify. Next step is the modification. After the modification, for production purpose the production department required a detailed drawing. This drawing is known as a production drawing, and this detailed drawing should have mentioned on it various manufacturing methods, procedures and steps to be followed for performing on the production. Last one is the production. Production means the actual execution or actual fabrication manufacturing work will be occurred here in production. Okay. Next, factors to be considered in machine design. What are the factors to be considered while designing a machine? म्हणजे मशीन डिझायनिंग करत असताना कोणकोणत्या फॅक्टरचा विचार करायला पाहिजे. फर्स्ट वन इज द टाईप ऑफ एक्सटर्नल अप्लाइड लोड अँड स्ट्रेसेस इंड्युस्ड इन मशीन कॉम्पोनंट. मशीन कॉम्पोनंटमध्ये कोणकोणते बाहेरचे लोड त्याच्यावर ॲक्ट होणार आहेत आणि त्या लोडमुळे काय काय स्ट्रेसेस त्यामध्ये क्रिएट होणार आहेत याचा पहिल्यांदा आपण विचार करत असतो. नेक्स्ट वन इज द मेकॅनिझम. मेकॅनिझम मीन्स व्हॉट? मोशन ऑफ द पार्ट्स ऑर कायनॅमेटिक्स ऑफ मशीन. म्हणजेच असं आपण जे मेकॅनिझम तयार करणार आहे त्याचे मोशन्स काय असतील त्यालाच आपण म्हणतो असतो कायनॅमेटिक्स. वेगवेगळ्या मोशन ऑब्टेन करून आपण मेकॅनिझम तयार करणार आहे ज्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असणार आहे आणि ते मेकॅनिझम आपल्याला ॲज अ मशीन म्हणून आपण वापरणार आहे. सिलेक्शन ऑफ मटेरियल. त्यानंतर मटेरियल सिलेक्शन हे एकदम महत्त्वाची स्टेप आहे यातली आणि हे महत्त्वाचं फॅक्टर आहे की मटेरियल सिलेक्शन करत असताना आपण त्या फोर्सेसचा पहिल्यांदा विचार करत असतो आणि फोर्सेसचा विचार करून मटेरियल कुठलं सिलेक्ट करणार आहे याचा विचार करत असतो. कन्व्हिनियंट अँड इकॉनॉमिकल फीचर. जे आपण मशीन डिझाईन करणार आहे ते कन्व्हिनियंट असायला पाहिजे. म्हणजेच काय रिॲलिटीमध्ये ते उतरायला पाहिजे. शिवाय इकॉनॉमिकल पाहिजे. इकॉनॉमिकल म्हणजेच काय त्याची प्राईस, डिझाईन प्राईस लो असायला पाहिजे. यूज ऑफ स्टँडर्ड पार्ट्स. स्टँडर्ड पार्ट्स विल रिड्यूस द कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन. आपली प्रोडक्शनची कॉस्ट जर कमी करायची असेल तर स्टँडर्ड पार्ट आपल्याला वापरावे लागतील. स्टँडर्ड पार्ट म्हणजेच काय? जे इझिली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये स्टँडर्डायझेशनमध्ये ते पार्ट्स आपण स्टँडर्ड डायमेन्शनमध्ये ते पार्ट आपण इझिली यूज करणार आहे, ते आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार नाही आहे. नेक्स्ट म्हणजे सेफ्टी ऑफ ऑपरेशन. आता सेफ्टी ऑफ ऑपरेशन म्हणजेच काय? मशीन डिझायनिंग करत असताना जे वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत, मोशन्स आहेत, त्या मेकॅनिझम जवळ काम करण्याचे ऑपरेटर्स आहेत, ह्युमन बिईंग आहेत, त्यांना इंजुरी व्हायला नको असं आपलं डिझाईन असायला पाहिजे. जे आपण मशीन तयार करणार आहे त्या मशीनमुळं ऑपरेटरला कुठलेही इंजुरी किंवा हॅझार्ड व्हायला नको हे आपण इथं काळजी घ्यायला पाहिजे. वर्कशॉप फॅसिलिटी. वर्कशॉप फॅसिलिटी मीन्स what are the resources in our workshop available. These resources will be utilized for the designing purpose. म्हणजेच काय? आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत वर्कशॉपमध्ये, ज्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटी यूज करून आपण डिझाईन तयार करणार आहे. म्हणजे एखादी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपण जर सिलेक्ट करत असेल डिझायनिंगसाठी, प्रोडक्शनसाठी, आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला लागणारी जे काय फॅसिलिटीज आहेत ते आपल्या वर्कशॉपमध्ये अवेलेबल नाही आहेत तर ते होऊ शकत नाही. म्हणजे आपल्या वर्कशॉपमध्ये ज्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत त्याच्यावरूनच आपण डिझाईन तयार करणार आहे. नंबर ऑफ मशीन्स टू बी मॅन्युफॅक्चर्ड. हाऊ मच नंबर्स ऑफ मशीन्स और मेकॅनिझम वी विल मॅन्युफॅक्चर्ड. म्हणजे स्मॉल स्केल आहे, लार्ज स्केल आहे, कुठल्या टाईपचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे याचा सुद्धा विचार करून आपण डिझाईन करत असतो. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शनची कॉस्ट किती असायला पाहिजे? प्रोडक्शनची कॉस्ट जेवढं कमी राहील तेवढं आपल्या फायनल प्रोडक्टची किंमत कमी असणार आहे. त्यामुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सुद्धा आपण कमी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट वन इज द इझी इन असेंब्ली. असेंब्ली
इझी जर झाली तर आपण इंटरचेंजेबिलिटी प्रॉपर्टी जी आहे ती आपण कुठेही वापरू शकतो, कारण आपण स्टँडर्ड पार्ट्स वापरले आहे, स्टँडर्डायझेशन काहीतरी वापरलं असते आणि हे सगळं वापरल्यामुळं असेंब्लीसाठी इझी जायला पाहिजे, म्हणजे आपण इंटरचेंजेबिलिटी प्रॉपर्टी वापरू शकतोय. मास प्रोडक्शनमध्ये आपल्याला असेंब्ली करणं सोपं होते. फ्रिक्शनल रेजिस्टन्स अँड लुब्रिकेशन, जे मेटिंग पार्ट्स आहेत, मुव्हिंग पार्ट्स आहेत मेकॅनिझममध्ये, ज्याच्यामध्ये फ्रिक्शनल रेजिस्टन्स कमी असायला पाहिजे त्यासाठी आपण लुब्रिकेशन वापरणार आहे. बेसिक डिझाईन रिक्वायरमेंट, त्यामध्ये पहिला आहे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजेच काय, जे काय फोर्सेस ॲक्ट होणार आहेत त्या फोर्सेसला तो जो मटेरियल आहे तो विथस्टँड व्हायला पाहिजे, त्याला अपोज करायला पाहिजे, एवढी स्ट्रेंथ त्या मटेरियलची असायला पाहिजे. रिजिडिटी म्हणजे काय, इट शुड नॉट डिफर ऑर इट शुड नॉट बी इलॉंगेट बाय अप्लाइंग द लोड, म्हणजे लोड अप्लाय केल्यानंतर त्याची साईज डायमेन्शन चेंज व्हायला नको, एवढी त्याची रिजिडिटी सुद्धा असायला पाहिजे. वियर रेजिस्टन्स म्हणजेच काय, इट शुड बी वियर रेजिस्टन्स हाऊ मच टाइम वी विल थिंकिंग अबाउट द डिझायर्ड वर्किंग पिरियड, फॉर दॅट टाइम इट शुड बी वर्क प्रॉपरली. म्हणजेच काय, जेवढा आपण विचार केला आहे तेवढ्या वेळेसाठी ते चांगल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे, त्यामध्ये वियर व्हायला नको आहे आणि त्या वियरला रेजिस्टन्स करणे प्रॉपर्टी असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर गिअर आणि कॅममध्ये आपण केस हार्डनिंग करत असतो. का करत असतो केस हार्डनिंग, कारण वियर रेजिस्टन्स प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी. मग ही वियर रेजिस्टन्स प्रॉपर्टी सुद्धा चांगली असायला पाहिजे. मॅन्युफॅक्चरॅबिलिटी मीन्स व्हॉट, इट शुड बी इझी टू मॅन्युफॅक्चर अँड फॅब्रिकेट द मेकॅनिझम ऑर मशीन किंवा मेकॅनिझम मॅन्युफॅक्चर करायला सोपं जायला पाहिजे, जेणेकरून आपलं प्रोडक्शन जे आहे ते सुद्धा इझी होईल. सेफ्टी, इट शुड बी सेफ्टी फॉर ऑपरेटरसाठी सेफ्टी ऑपरेशन्स असायला पाहिजेत. स्टँडर्डायझेशन इम्पॉर्टंट फॉर इंटरचेंजेबिलिटी अँड दिस विल बी इंडियन स्टँडर्ड ऑर इंटरनॅशनल स्टँडर्ड. नेक्स्ट वन इज द रिलायबिलिटी मीन्स व्हॉट, हाऊ मच वी विल डिझायर इट्स परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी इज द रिलायबिलिटी. मीन्स व्हॉट, आपण जेवढ्या वेळापर्यंत हा प्रोडक्ट व्यवस्थित काम करणार असं एक ठरवलेलं आहे, तोपर्यंत तो जर काम केला तर तो रिलायबल आहे, आणि जर नाही केला तर तो रिलायबल नाही आहे. म्हणजे रिलायबिलिटी म्हणजे काय, विश्वासार्हता त्याची चांगली असायला पाहिजे. मेंटेनॅबिलिटी मीन्स व्हॉट, मेंटेनन्स म्हणजे काय, सर्व्हिस आणि रिपेअर कॉस्ट त्या मशीनचा त्या मेकॅनिझमचा कमी असायला पाहिजे. जेवढा कमी सर्व्हिस आणि मेंटेनन्स कॉस्ट असेल तेवढं तो प्रोडक्ट डिझाईन बेटर असणार आहे. याप्रमाणे आपण डिझाईन करणार आहे, त्याला म्हणणार आपण मेंटेनॅबिलिटी. नेक्स्ट, टाइप्स ऑफ लोड्स. Mainly two types of loads acting on various body and member. First one is the load acting on body. Load acting on body means what? On body from all directions, what are the actual forces acted on body is the load acting on a body. And next one is the load acting on a member. For each separate member, some load is acted here. This is load acting on a member, and this load acting on a member is again classified as a dead or steady load. Dead or steady load means what? Its magnitude, direction and point of action is same. It does not vary. Means what? जेवढा लोड त्याच्यावर असणार आहे तेवढाच असणार आहे. त्या लोडमध्ये, लोडच्या डायरेक्शनमध्ये, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशनमध्ये काहीही चेंज होणार नाही आहे. जर एक्झाम्पल बघितलं तर लोड ॲक्टिंग ऑन कॉलम ऑर स्ट्रट, म्हणजे सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये जे काय बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये कॉलम स्ट्रट असणार आहे. त्या कॉलमवरचा जो लोड आहे त्या लोडचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे किंवा डायरेक्शन जे आहे ही सेम असते, त्यामध्ये काही चेंज होत नाही आहे. नेक्स्ट, व्हॅरिएबल ऑर फ्लक्च्युएटिंग लोड. व्हॅरिएबल म्हणजेच काय, जो लोड चेंज होणार आहे, ज्याची मॅग्निट्यूड सडनली चेंज होत राहणार आहे त्याला म्हणतोय आपण व्हॅरिएबल. यालाच म्हणतोय आपण फ्लक्च्युएटिंग लोड. यामध्ये याचं एक्झाम्पल जर बघितलं तर फोर्स इन आयसी इंजिन व्हॉल्व स्प्रिंग. आयसी इंजिनचे व्हॉल्व स्प्रिंग आहेत त्याच्यावरचा जो फोर्स आहे तो फ्रिक्वेंटली चेंज होत राहतोय, म्हणून याला म्हणतोय व्हॅरिएबल किंवा फ्लक्च्युएटिंग लोड. थर्ड वन इज द इम्पॅक्ट लोड. इम्पॅक्ट मीन्स व्हॉट, व्हेन वी अप्लाय अ सडन लोड विच इज इनिशियली मोर इम्पॅक्ट, म्हणजेच काय, इनिशियल व्हेलॉसिटी जे जास्त असते त्याला आपण म्हणतोय इम्पॅक्ट लोड. याचा एक्झाम्पल म्हणजे ब्लोज ऑफ हॅमर, हातोडीच्या साहाय्याने आपण जे घाव घालतोय त्याचं एक्झाम्पल आहे इम्पॅक्ट ऑफ लोड. त्यानंतर शॉक लोड. शॉक लोड म्हणजेच काय, हा शॉक लोड सडनली अप्लाइड आणि सडनली रिमूव्ह जो होतोय त्याला आपण म्हणतोय शॉक लोड. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे लिप स्प्रिंग ऑफ अन ऑटोमोबाईल. एवढ्या टाईपचे लोड आपण बघत असतो. याच्यामध्ये परत वेगवेगळे टाईप्स आहेत, ते आपण साईड बाय साईड पुढे गेल्यानंतर बघणार आहे. स्ट्रेस अँड स्ट्रेन. स्ट्रेस, व्हॉट इज अ स्ट्रेस? द इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ बॉडी वेन सब्जेक्टेड टू एक्सटर्नल लोड. म्हणजे एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल लोड अप्लाय केल्यानंतर ती बॉडी इंटरनली जी काय रेझिस्टिव्ह फोर्स तयार करते त्याला म्हणतो असते आपण स्ट्रेस. आणि दिस स्ट्रेस इज डिनोटेड बाय लेटर सिग्मा. दिस इज द सिग्मा.
and stress is mathematically represented by W upon A. What is W? W means load acting on a body, and unit of W is a Newton, and capital A is equal to cross sectional area of body, and its unit is mm square, and unit for stress is the Newton per mm square, and this Newton per mm square will be expressed in megapascal, kilopascal and gigapascal. We will conversion of this showing is here. What is the strain? The ratio of change in dimension to original dimension of a body subjected to external load. एक्सटर्नल लोड अप्लाय केल्यानंतर ओरिजिनल डायमेन्शन मध्ये जे काही चेंजेस होणार आहेत त्याला म्हणतोय आपण स्ट्रेन. स्ट्रेन दोन प्रकारचे आहेत, एका लिनियर स्ट्रेन, दुसरा आहे लॅटरल स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन विल बी डिनोटेड बाय लेटर स्मॉल e, whereas lateral strain is denoted by small e suffix l. And mathematically strain is defined as change in dimension divided by original dimension, and this is a unitless quantity. Strain is the unitless quantity. Next one is the stress strain diagram for ductile material. Ductile means, take an example of mild steel. What is the stress strain diagram? In that, on vertical axis we will take stress and horizontal axis we will take strain. When we apply a tensile force on a ductile material, at that time behavior of this material will be showing by graph here. The points O, A, B, C, D, E, F are the different phases of this material when applying a load. O is the origin. After O to A, this material should obey the Hooke's law. Means O to A, stress is directly proportional to strain, and this point A is known as a proportional limit. After point A to B, B is the elastic limit. Up to point B, material should be elastic. Means when up to point B, we remove the sudden load, or we remove the load, the material will regain its original shape and size suddenly up to point B. But before point B, it should be going to a permanent deformation. Point C is the upper yield point. Yield point means what? Yield stress means what? Yield stress means without applying load, material will be deformed, or stress will be occur without applying load. This is known as a yield stress. And C is the yield point, upper yield point, and after that also it should be going to the without applying load point D. D is the lower yield point. At point D, stress is less as compared to C. Next point is E, ultimate stress. Ultimate stress means what? Maximum load point is here. In this graph, E is the maximum load applying point. Before that, graph should be decreases towards the lower stress. Our stress will be minimizes, and this stress is known as the ultimate stress. And last one is the F point. F is the breaking point. Before the point F, the material should be break. Means point E to F, the neck formation will be occur here, and the material will fail at point F. That's why F is known as a breaking stress or breaking point. Okay friends. Next, these are the some formulas used for solve problems on stress strain diagram. Yield stress WIT upon A, ultimate stress WUT upon A, and percentage reduction in area, how much area should be reduced after the applying load, after the deformation, and percentage elongation. These are the formulas we will use further. This one type of numerical type number 1, stress strain diagram based on stress strain diagram formulae. A mild steel rod of 12 mm diameter, एक 12 mm डायमीटरचा एक माइल्ड स्टीलचा रॉड आहे, म्हणजे डक्टाइल मटेरियल आहे. वॉज टेस्टेड फॉर टेन्साइल स्ट्रेंथ विथ गेज लेंथ ऑफ 600 mm. 600 mm त्याची गेज लेंथ आहे, आणि हे आपण यूज करणार आहे टेन्साइल स्ट्रेंथसाठी. फायनल ऑब्झर्वेशन विल रेकॉर्डेड, आणि जे फायनल रिडिंग्स असतील याचे ते असतील फायनल लेंथ 800 mm, म्हणजे 600 mm जी लेंथ होती ती टेन्साइल स्ट्रेंथ अप्लाय केल्यानंतर ती होणार आहे 800 mm, म्हणजे 200 mm लेंथ वाढली आहे. फायनल डायमीटर 7 mm, जे 12 mm डायमीटर होतं ते 7 mm झालं आहे. इल्ड लोड 4 kN अँड अल्टिमेट लोड 6 kN, म्हणजे मॅक्झिमम लोड जो वापरला आहे तो 6 kN आहे. आणि कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे इल्ड स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस, पर्सेंटेज रिडक्शन इन एरिया अँड पर्सेंटेज इलॉंगेशन. गिवन डाटा जो दिलेला आहे तो गिवन डाटा ॲज इट इज आपण या ठिकाणी लिहून घेतला आहे. त्यानंतर सोल्युशनमध्ये जर बघितलं तर ओरिजिनल एरिया पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायला पाहिजे.
Original area is what? A is equal to pi by 4 d square. We know that this formula. And d is given by 12 mm, and original area should be 113.09 mm square. Yield stress sigma yt is equal to wyt upon a, and this should be 35.37. Ultimate stress sigma ut is equals to wut upon a. Wut was given, area should be calculated in above 113.09, and this ultimate stress was 53.05 Newton per mm square. Percentage reduction in area. How much area should be reduced? So changed area is reduced area is A1 is equal to pi by 4 d1 square. d1 is 7, which is given, and this is 38.48 mm square. And percentage reduction in area was A minus A1 divided by A into 100, and this should be 65.97, means nearly 66% reduction in area. Then percentage elongation. How much elongation should be occur here? L1 minus L divided by L1, means 25% of the elongation should be occur here. Next, stress strain diagram for brittle material. Brittle material means take an example of cast iron. Same as per the ductile material stress strain diagram. For vertical axis we will take stress, horizontal axis we will take strain. In that the proportional limit A should be very near to the origin, because the brittle material should follow Hooke's law for only for short period. After that point A, Y is the elastic limit. Elastic limit means what? After that material should go for plastic mode. Plastic mode means it should be going for failure mode. Point E and F, ultimate or breaking stress point. In that case, brittle material E and F are the same point, means breaking point and ultimate stress are equal in brittle material stress strain diagram, and the elastic limit is up to Y. Then what is the difference between ductile and brittle material? Ductile material should follows the Hooke's law, means stress is directly proportional to strain for long time, but in brittle material Hooke's law should be follow for only short period. And the ductile material, the proportional limit is also very small, and the brittle material proportional limit is also very small. This is the difference between the ductile and brittle material. Okay, thank you.